Hello dear students, now today we start our paper second vector valued function. Okay, in previous lecture we see the differentiability. Okay, याच्या आधीच आपलं जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण डिफरन्शिएबिलिटी टॉपिक बघितलेला आहे. ओके, व्हेलॉसिटी असेल, ॲक्सलरेशन असेल, आपण फाईंड केलेले. ओके, आता आपण काय करतोय त्याच्यावरचे काही थेरम्स आहेत त्यांचे स्टेटमेंट बघू आणि नंतर आपला पुढचा टॉपिक स्टार्ट करू. ओके, सो सी थेरम, लेट आर बी अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी, then r is a constant function on closed interval ab if and only if dr by dt is equal to 0 for all t belongs to the closed interval ab. Generally we know that, बघा तुम्हाला माहिती की फंक्शन कधी कॉन्स्टंट असतं, जेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो तेव्हा फंक्शन काय असतं, कॉन्स्टंट असतं. सेम फॉर हिअर, लेट आर बी अ डिफरन्शिएबल फंक्शन, आर काय आहे, डिफरन्शिएबल फंक्शन आहे ऑन क्लोज्ड इंटरवल ए बी, देन आर इज अ कॉन्स्टंट फंक्शन. आर कधी कॉन्स्टंट फंक्शन असणार आहे, इफ अँड ओनली इफ, कधी, if their derivative dr by dt is equal to 0 for all t belongs to the ab. क्लोज्ड इंटरवल ए बी मधल्या प्रत्येक टी व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह काय असेल, 0 असेल, तर आर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इफ अँड ओनली इफ आर कॉन्स्टंट देन डी आर बाय डी टी इज इक्वल टू 0 अँड इफ डी आर बाय डी टी इज इक्वल टू 0 फॉर ऑल टी बिलॉंग्स टू द क्लोज इंटरवल ए बी, देन आर इज अ कॉन्स्टंट. दोघं वेने रिझल्ट काय आहे, ट्रू आहे. ओके, नेक्स्ट थेरम, लेट आर ऑफ टी बी अ डिफरन्शिएबल व्हेक्टर फंक्शन ऑफ टी. आर ऑफ टी काय घेतलेलं आहे, डिफरन्शिएबल व्हेक्टर फंक्शन ऑफ टी, देन आर इज अ कॉन्स्टंट लेंथ दॅट इज मॅग्निट्यूड. कॉन्स्टंट लेंथ म्हणजेच काय असते त्याचे मॅग्निट्यूड. इफ अँड ओनली इफ एफ इंटू डी एफ बाय डी टी इज इक्वल टू 0 फॉर ऑल टी. बघा आर ऑफ टी हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे टीचं, तर आर ची लेंथ कधी कॉन्स्टंट असणार आहे, इफ अँड ओनली इफ एफ इंटू डी एफ बाय डी टी काय पाहिजे, 0 फॉर ऑल टी. टीच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी एफ इंटू डी एफ बाय डी टी इज इक्वल टू 0 असेल तर आरची लेंथ काय असेल, कॉन्स्टंट. आणि आरची लेंथ जर कॉन्स्टंट असेल तर एफ इंटू डी एफ बाय डी टी इज इक्वल टू काय असेल, 0 फॉर ऑल टी. ओके, दोघंही वेने प्रूफ काय आहे, ट्रू आहे. नेक्स्ट थेरम, suppose r of t is a differentiable function of t such that r of t is not equal to 0. r of t differentiable function आहे t चं. ओके, r of t नॉन झिरो आहे, such that r of t is not equal to 0 for all t. टीच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी r of t काय असणार आहे, नॉट इक्वल टू 0, दॅट मीन्स नॉन झिरो फंक्शन. देन r हॅज अ कॉन्स्टंट डायरेक्शन इफ, आरला कॉन्स्टंट डायरेक्शन असेल कधी, इफ अँड ओनली इफ आर क्रॉस डी आर बाय डी टी इज इक्वल टू 0. आर विथ क्रॉस प्रॉडक्ट डी आर बाय डी टी काय असलं पाहिजे, 0 फॉर ऑल टी. देन आर हॅव कॉन्स्टंट डायरेक्शन. ओके, आर हॅव अ कॉन्स्टंट डायरेक्शन इफ आर क्रॉस डी आर बाय डी टी इज इक्वल टू 0 फॉर ऑल टी. and if r cross dr by dt is equal to 0 for all t, then r have a constant direction. दोघंही वेने प्रूफ काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आता एक नोट आहे छोटीशी, बघा, द डेरिव्हेटिव्ह डी आर बाय डी टी इज डिनोटेड बाय, हा जो डी आर बाय डी टी हे नोटेशन तुम्ही कसं डिनोट करू शकतात, आर डोक्यावरती काय डॉट, आर डॉट अप्परला डॉट, एकच डॉट आहे म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, अँड सेकंड डेरिव्हेटिव्हसाठी डी टू आर बाय डी टीसाठी कसं डिनोट करणार, आर वी हॅव 2 डॉट्स. ओके, सो आर 2 डॉट्स विल बी द डबल डेरिव्हेटिव्ह, और वी डिनोट इट ॲज अ डी टू आर बाय डी टी विल बी आर डबल डॉट. ओके, नाव नेक्स्ट टॉपिक, इंटिग्रल्स ऑफ ए वेक्टर फंक्शन. ओके, इंटिग्रल्स ऑफ ए वेक्टर फंक्शन, वेक्टर फंक्शनचं इंटिग्रेशन तुम्ही कसं फाइंड करणार. ओके, अ डिफरन्शिएबल वेक्टर फंक्शन आर ऑफ टी. आर ऑफ टी काय, अ डिफरन्शिएबल वेक्टर फंक्शन आर ऑफ टी इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ अ वेक्टर फंक्शन आर ऑफ टी. हा जो स्मॉल आर ऑफ टी आहे याचा अँटी डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॅपिटल आर ऑफ टी. म्हणजे ऑन इंटरवल आय इफ डी आर बाय डी टी इज इक्वल टू आर. कधी असणार आहे अँटी डेरिव्हेटिव्ह, जर आरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे, स्मॉल आर. ओके,
डिफरन्शिएबल वेक्टर फंक्शन आर ऑफ टी इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ अ वेक्टर फंक्शन आर ऑफ टी. आर ऑफ टीचा अँटी डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॅपिटल आर ऑफ टी. ओके, आता बघा फर्स्ट डेफिनेशन, दी इनडेफिनाइट इंटिग्रल्स ऑफ वेक्टर फंक्शन. तर पहिलं काय, indefinite integrals of r with respect to t is the set of all antiderivatives of r. ओके, r चे indefinite integral with respect to t काय असणार आहे? सेट ऑफ ऑल अँटीडेरिव्हेटिव्ह. r ची जेवढी पण अँटीडेरिव्हेटिव्ह आहे त्या अँटीडेरिव्हेटिव्हचा सेट काय असणार आहे? इनडेफिनाइट इंटिग्रल. ओके, मग तो कसा डिनोट करतो आपण? इंटिग्रल आर ऑफ टी डी टी. इफ कॅपिटल आर इज अ अँटीडेरिव्हेटिव्ह ऑफ आर. सपोज की आरचा अँटीडेरिव्हेटिव्ह काय आहे? कॅपिटल आर आहे. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ आर ऑफ टी डी टी इज इक्वल टू काय? आर ऑफ टी प्लस सी. राईट, दिस इज द indefinite integral if we consider r is the antiderivative of a r. Okay, second, if the components of r of t is equal to r of t चे components काय? f of t I plus g of t j plus h of t k are integrable over closed interval a b, then so is r and definite integrable of r from a to b is. म्हणजे त्याचं डेफिनाइट इंटिग्रल काय निघेल बघा. आता ओव्हर इंटिग्रेबल ओव्हर काय? क्लोज इंटरवल ए बी. सो वी टेक हिअर ए टू बी. दिस इज अ डेफिनाइट इंटिग्रल्स. इथे ए बी ह्याच्या व्हॅल्यूज आहे, अप्पर अँड लोअर लिमिट आहे. सो दिस इज द डेफिनाइट इंटिग्रल ए टू बी आर ऑफ टी डी टी विच इज इक्वल टू प्रत्येक कंपोनंटचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ टी डी टी इंटू आय प्लस इंटिग्रेशन ए टू बी जी ऑफ टी डी टी इंटू जे प्लस इंटिग्रेशन ए टू बी एच ऑफ टी इंटू डी टी. ओके, आता इंटिग्रेशन समजलंय तुम्हाला? इंटिग्रल्स ऑफ वेक्टर फंक्शन कसं फाइंड करणार. ओके, ह्या टाईपमध्ये असेल तर तुम्ही डायरेक्टली इंटिग्रेशन घेणार, आणि ह्या टाईपमध्ये असेल तर तुम्ही काय करणार? प्रत्येकाचा सेपरेट कंपोनंटचा फाइंड करणार. हे इनडेफिनाइट इंटिग्रल, याला लिमिट्स दिलेले नाही. याचे लिमिट्स तुम्हाला माहिती आहे, ए टू बी. ओके, सो दिस इज अ डेफिनाइट इंटिग्रल. ओके, नेक्स्ट दी फंडामेंटल थेरम ऑफ ए कॅल्क्युलस. बघा पुढचा थेरम, त्यातलं पहिला रिझल्ट. सपोज दॅट आर ऑफ टी इज अ कंटिन्युअस फंक्शन. आर ऑफ टी काय? कंटिन्युअस फंक्शन विच इज डिफाईन ऑन अन इंटरवल आय इज इक्वल टू क्लोज इंटरवल ए बी, and that r of t is a function such that r of t is equal to integration a to t r of s ds for all t belongs to the I. बघा r of t तुम्हाला कंटिन्युअस फंक्शन दिलेलं आहे विच इज r of t is defined on the closed interval a b. सपोज कॅपिटल r of t असं फंक्शन आहे की ते काय? इंटिग्रेशन a to t r of s ds. ओके, ऑन फॉर ऑल t belongs to the I, then r of t vector is a continuous on closed interval a b and r dash of t is equal to r of t for all t belongs to the I. ओके, तर हे जर शक्य असेल तर काय असणार आहे? आर ऑफ टी हे कंटिन्युअस असणार आहे क्लोज्ड इंटरवल ए बी वरती, आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आर डॅश ऑफ टी तर तुम्हाला काय मिळेल? आर ऑफ टी. ओके, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल होतं. याचा जर तुम्ही डी बाय डी टी जर घेतला तर डी बाय डी टी ऑफ आर ऑफ टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन जातो. काय राहील? फक्त आर ऑफ एस, म्हणजेच आर ऑफ एस डी एस म्हणजेच टी येईल फक्त. सो आर डॅश ऑफ टी इज इक्वल टू आर ऑफ टी फॉर ऑल टी बिलॉंग्स टू द आय. ओके, सेकंड बघा, सेकंड त्याचा रिझल्ट जो आहे. Suppose that r of t is a continuous function on an interval I is equal to closed interval a b and r of t is an antiderivative of r, that is r dash of t is equal to r of t for all t belongs to the I, then integral a to b r of t is equal to rb minus ra. अप्पर लिमिट म्हणजे जर काय दिलेलं तुम्हाला? आर ऑफ टी कंटिन्युअस फंक्शन दिलेलं आहे क्लोज्ड इंटरवल ए बी वरती, आणि आर ऑफ टी त्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे आर ऑफ टीचा. आर ऑफ टीचा अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन काय येतं आर ऑफ टीचं? कॅपिटल आर ऑफ टी. राईट, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? आर ऑफ टी डी टीचं इंटिग्रेशन तुम्हाला काय मिळतं? आर ऑफ टी. राईट,
हे इंटिग्रेशन मिळतं. मग ए टू बी तुम्ही अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा. ओके, सो ए टू बी इंटिग्रेशन आर ऑफ टी इज इक्वल टू आर बी मायनस आर ऑफ ए. ओके, नाव सी हियर example. So see example, solve the initial value problem d to r by dt square is equal to minus 32k with we have initial condition r of 0 is equal to 100k and dr by dt first derivative dr by dt at t is equal to 0 will be 8i plus 8j at t is equal to 0 व्हॅल्यू साठी म्हणजेच dr by dt ऑफ 0 व्हॅल्यू तुम्हाला त्याची काय दिलेली 8i plus 8j. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, हा इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम सॉल्व करायचा म्हणजे आर ऑफ टी किंवा आर ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. ओके, तर बघा सोल्युशन गिव्हन दॅट वी हॅव गिव्हन डी टू आर बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 32k. ओके, आपण काय केलं, दोघं साईडला इंटिग्रेट केलं तर तुम्हाला काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ डी टू आर बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू डी आर बाय डी टी. ओके, इंटिग्रेशन ऑफ डी टू आर बाय डी टी स्क्वेअर इंटिग्रेशन आणि एक डेरिव्हेटिव्ह काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे काय मिळेल डी आर बाय डी टी. सपोज डी आर बाय डी टी तुम्ही काय घेतलं, व्ही व्हेलॉसिटीने आपण डिनोट करतो, राईट. व्ही इज इक्वल टू डी आर बाय डी टी विच इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन ऑफ दोघंही साईडला घेतलं, इकडेही घेतलं आणि इकडेही घेतलं, इथे तुम्हाला डी आर बाय डी टी मिळाला. याचं इंटिग्रेशन मायनस 32kचं विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे, मायनस 32k कॉन्स्टंट आहे, मायनस 32k ॲज इट इज राहील, इंटू 1 असतो इथे, राईट. इंटू 1चं इंटिग्रेशन काय मिळेल, टी, कारण डी टी विथ रिस्पेक्ट टू टी आहे. सो हिअर टी मायनस 32tk प्लस हिअर constant of integration c1 since v of 0 is equal to dr by dt of 0, right. म्हणजेच v of 0 म्हणजेच dr by dt of 0 तुम्हाला काय दिलेलं आहे, 8i plus 8j. मग तुम्हाला इथे पण v of 0 फाइंड करू शकता तुम्ही. v of 0 इथे जर व्हॅल्यू फाइंड केली तर काय येईल, v of 0 म्हणजे जिथं जिथं t आहे तिथं व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही, 0. मग v इज इक्वल टू काय, मायनस 32tk म्हणजे मायनस 32 इंटू टीची व्हॅल्यू काय होईल, 0 इंटू के म्हणजेच मायनस 32 इंटू 0 इंटू के. हा पण तुमचा काय v ऑफ 0 प्लस c1 विच इज इक्वल टू dr बाय dt ऑफ 0 इज इक्वल टू काय, 8i प्लस 8j. हे गिव्हन आहे आपल्याला 8i प्लस 8j. सो इम्प्लाइज दॅट c1 इज इक्वल टू, इथे तर व्हॅल्यू 0च होणार आहे. ओके, इथे 0 इंटू 0. सो c1 इज इक्वल टू काय मिळेल, 8i प्लस 8j. आता ही जी c1 व्हॅल्यू ही कुठे पुट करणार, ह्या इक्वेशनमध्ये. म्हणजेच v तुम्हाला काय मिळेल, v म्हणजे dr बाय डी टी, dr बाय डी टी इज इक्वल टू काय मिळेल, हिअर c1 बी द 8i प्लस 8j मायनस 32tk. ओके, सो इम्प्लाय दॅट r इज इक्वल टू, आता तुम्हाला r ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे ह्या दोघंही साईड्सला तुम्ही काय घेणार, इंटिग्रेशन घेणार. मग इंटिग्रेशन ऑफ dr by dt will be r. So r is equal to integration dr by dt. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल होईल, फक्त r राहील. dr by dt dt प्लस c2 विच इज इक्वल टू, आता याचं इंटिग्रेशन घ्या, याचं इंटिग्रेशन म्हणजे dr by dt dt आला, राईट. मग याचं इंटिग्रेशन 8 विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हणजे काय येईल, 8i कॉन्स्टंट ॲज इट इज, इथं 1चं काय येईल, टी इंटिग्रेशन 8j ॲज इट इज, अगेन 1चं इंटिग्रेशन काय येईल, टी मायनस 32k कॉन्स्टंट ॲज इट इज आणि टीचं इंटिग्रेशन काय येईल, टी स्क्वेअर बाय 2, ॲक्च्युली टी स्क्वेअर बाय 2 प्लस c2. ओके, प्लस c2. सो सिन्स r ऑफ 0 इज इक्वल टू, आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे r ऑफ 0 काय 100k. मग इथे r ऑफ 0 म्हणजे टीची व्हॅल्यू काय पुट करणार, 0. मग इथे 0 इथे 0 इथे 0 म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, c2, राईट. म्हणजे c2 इज इक्वल टू काय मिळेल, 100k, राईट. इथे 0 पुट करा, इथे पण 0 इथे पण 0, कारण सगळीकडेच टी आहे, फक्त c2 नाही. सो c2 विल बी रिमेन्स अँड म्हणजे r ऑफ 0, बघा r ऑफ 0 याच्यामध्ये r ऑफ 0 टीची व्हॅल्यू 0 पुट करा, इथे 0 इथे 0 इथे 0, फक्त काय राहिला c2. आणि r ऑफ 0 तुम्हाला काय दिलेलं आहे, 100k.
मग 100k इज इक्वल टू आर ऑफ 0 इज इक्वल टू C2 आणि आर ऑफ 0 इज इक्वल टू 100k, म्हणजेच C2 इज इक्वल टू काय मिळाला 100k. आता ही जी व्हॅल्यू ही कुठे पुट करणार, ह्या इक्वेशनमध्ये C2 ची. ओके, सो वी गेट हिअर 8ti प्लस 8tj मायनस 32k. आता 32k नाही, इथे 16k होईल, कारण डिवाइड बाय 2 आहे, म्हणजे इथे काय झालं 16k. So here we write 16k t square plus 100k. That means here we get 8ti plus 8tj plus इथे k कॉन्स्टंट काढला काय येईल 100 आधी लिहिला पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह लिहिला 100 minus 16t square. Okay, this is our last answer. R of t is equal to 8ti plus 8tj plus 100 minus 16t square into k. Okay, in next video we see the another topic and example. Okay, so we stop here. Thank you.